पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा उभा राहतोय. मात्र याच पुतळ्याचे काही भाग व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर टीका होते. पाहूया. मालवणात निकृष्ट कामाच्या आरोपात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिका उभारत असलेल्या संभाजीराजेंच्या पुतळ्याच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित राहत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पुतळा अजून उभारला जातोय. मात्र पुतळ्याचे जे विविध भाग आणले गेलेत त्यापैकी पायाला तडे गेल्याचं आता समोर आलंय. आता हे तडे कसे गेले, वाहतुकी दरम्यान नुकसान झालं की पडल्या पडल्या ते खराब झाले, हा चौकशीचा भाग आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी तर हा व्हिडिओ तिथला नसल्याचाच दावा केलाय. प्रत्यक्षात आम्ही तिथं जाऊन पाहणी केल्यावर पुतळा जिथं उभा राहतोय त्या ठिकाणची ही दृश्य असल्याचं समोर आलंय. आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळेची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे रामसुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे. ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिसचीफ मी त्याला म्हणणार, त्याच्यामध्ये काय अतिशयोक्ती होणार नाही. तर लोकांना माझी विनंती राहील की हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, याला तुम्ही कोणत्याच काही मिसइन्फॉर्मेशनला त्या ठिकाणी विश्वास करू नये. आपण पाहू शकतो की या मोजडीची अवस्था जी आहे ती आता या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून त्यांनी या ठिकाणी झाकून ठेवलेलं आहे. आपण पाहू शकतो की किती मोठी भेग जी आहे ती या ठिकाणी पडलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. पूर्णपणे ब्रॉन्झ या धातूचा हा पुतळ्याचा पार्ट जो आहे तो या ठिकाणी असल्याचं दिसतंय. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पालिका आयुक्त असतील किंवा अन्य प्रशासन असतील त्यांच्याकडून या ठिकाणी एक खुलासा जो आहे तो आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळाला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जो आहे तो हा पुतळा तुटलेला पुतळा जो आहे तो या ठिकाणी नसून तो दिल्लीतील जे शिल्पकार आहेत त्यांच्या जागेवर असल्याचा खुलासा आणि स्पष्टीकरण दिलं. मात्र आपण त्याची सत्यता पडताळली असता तो पुतळा जो आहे तो पिंपरी चिंचवडमधील याच मोशी भागात असलेल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळालं. मुळात 2 दिवसांपूर्वी काही लोकांनी पुतळा स्थळाची पाहणी करून एक व्हिडिओ बनवला होता. त्यावेळी इथल्या अनेक भागांना गंज लागल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत असल्यानं विरोधकांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुतळा अद्याप उभारला गेलेला नसला तरी त्या कामाचा घटनाक्रम एकदा बघूया. 2019-20ला पिंपरी चिंचवड महापालिकेत संभाजीराजेंचा 100 फुटी उंच पुतळा बनवण्याचं ठरवलं. त्यासाठी मोशीतील विनायक नगरमधील 6.5 एकर जमीन निवडली गेली. चौथऱ्यासाठी धनेश्वर कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला 12,50,00,000चं काम दिलं गेलं. 1.5 वर्षाची मुदत होती, मात्र ठेकेदार वेळेत काम करू शकला नाही. महापालिकेनं 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत वाढवून दिली. तेवढ्यात भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी विनायक नगर ऐवजी हा पुतळा मोशी सेक्टर 5 या ठिकाणी करावा अशी महापालिकेला मागणी केली. लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे नव्या जागेसाठी जमीन देण्याची मागणी केली. 21 जुलै 2023ला सरकारनं 2.5 एकर जागेचा ताबा महापालिकेला दिला. आधीच्या जागेवर केलेल्या सगळ्या कामाचा खर्च वाया गेल्यानं टीकाही झाली. त्यावरून आधीच्या जागेवर हंबीरराव मोहितेंचा पुतळा उभारू असं उत्तर महापालिकेकडून देण्यात आलं. आता ज्या ठिकाणी पुतळ्याच्या पायाला तडे गेलेत तिथं पुतळ्याचे भाग 1 वर्षापासून पडून असल्याची माहिती मिळते. 100 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला. पुतळ्याच्या चौथऱ्याच्या कामाला 39 कोटी रुपये खर्च केल्यानंतर या पुतळ्याची जागा बदलण्यात आली आणि ही मोजडी जी आहेत तिला तडे गेलेले आहेत, तिला चिरा पडलेले आहेत. ही बाब विविध प्रसारवाहिन्यांनी दाखवलेली आहे. खरं तर ही गंभीर बाब आहे. दुसरीकडे मुंबईतील विमानतळावर देखील शिवरायांचा पुतळा अडगळीत पडल्याचा आरोप करत संजय राऊतांनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागलाय. मुंबई विमानतळावरची घटना आहे. आज सामनामध्ये आपण पाहिलं असेल की विमानतळ गौतम अडाणीच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला जागा नाही आणि जवळजवळ तो गोडाऊनमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे. संजय राऊतला आणि त्या महाविकास आघाडीला जातीय दंगली पेटवायच्यात. शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण करायचं आहे. एखाद्या गोडाऊनमध्ये असलेल्या पुतळ्याचा जिरेटोप पडतोय किंवा तो त्याला क्रॅक गेलंय, याला कसं कळालं?
पूर्णत्वाने पुतळा आणखीन बाहेर आलेला नाही किंवा काही नाही, परंतु हे महाराजांचं दरवेळेला नाव घेऊन जातीय दंगल घडवायचं काम हे करतात. मी तर सरकारला विनंती करेन, जातीय दंगल घडवण्याचा म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दरम्यान पिंपरी चिंचवडमधल्या पुतळ्याच्या पायाला तडे गेल्यात. उभारणी स्थळावरच पुतळ्याचे अनेक भाग पडून आहेत. या साऱ्या गोष्टी नाकारत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी असं काही घडलंच नसल्याचा दावा का केला, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.